मन मंदिरा गजर भक्तीचा. म्हणून काही काही साधू मुस्लिम असतात, त्यांच्या देवळामध्ये सुद्धा आपले लोक जातात बरं का. साधू असतात, मुस्लिम आहेत. मग असं कोणी म्हणतं का हे मुस्लिम आहेत? नाही आहे, ते मुस्लिम आम्हाला माहिती नाही, तो साधू आहे, त्याच्या आशीर्वादाने कल्याण होतं. मग काही आपल्याकडे येतात. हो अहो, कितीतरी मुस्लिम साधू पांडुरंगाचे भक्त आहेत. मी तुम्हाला सांगू, माझ्या हातून 25 मुस्लिमांनी माळा घातल्यात. नगर भागामध्ये एक माझा शिष्य होता बरं का, उत्तम कीर्तन करत होता. शेख गुरुजी उत्कृष्ट कीर्तन करत होता. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. तेव्हा असं काही बंधन नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी साधूंचं वर्णन करताना म्हणाले, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. कशाचा स्तंभ आहे? धैर्य. फार महत्वाचा भाग आहे जीवनामध्ये. असं म्हणतात की शरीर थकलं तरी हरकत नाही आहे, पण मनाने खचू नका. बरोबर आहे ना? हो. घरातली जी म्हातारी माणसं असतात ना, ती शरीराने थकलेली असतात, पण तरुणांना मनाने गती देतात. अरे एवढं काय घाबरतोस? काय म्हातारा झालास काय माझ्यासारखा? वाट. आणि एवढं जरी शब्द म्हटलं तरी त्या तरुणांना गती प्राप्त होते. एखादा मुलगा आहे, एखादा नातू आहे, किंवा अजून दुसरं घरातले कोण आहेत, घडतं, उलटी परिस्थिती येते, नाही असं काही नाही. शाळेत नापास होतो, काहीतरी उलटं सुलटं घडतं, नाही असं आहे का? घडतं. मग कोणीतरी बोलतं, मग तो म्हातारा असेल तो सांगतो, अरे घाबरू नको रे, हां, अरे एकदा काय कमी झालं म्हणून काय झालं, मी तर 2दा झालो होतो. हो पुढे. हे काय घडलं? हे काय घडलं? त्या मुलाला धैर्य दिलं. तसं जीवनामध्ये शारीरिक शक्ती जशी आवश्यक आहे, तशी मानसिक धैर्याची आवश्यकता आहे जीवनामध्ये. जेव्हा, आणि एक सांगू का, धैर्य केव्हा लागतं? उलट प्रसंग येतो तेव्हा. आता मी काठी घेऊन चालतो बरं का. 20 वर्षापूर्वी काय माझ्या हातात काठी नव्हते, पण आता वय 72 झालं, शरीर थकलं, त्याबरोबर पायाला मोठा खुबा ॲक्सिडेंट झाला होता, तिथे कमजोरपणा निर्माण झाला, मग हातात काठी आली बरं का. माणसं म्हणाली, बाबा महाराज तुम्ही काठी घेता? अरे म्हटलं लागते ना, एक पाय कमजोर झाला त्यामुळे कुठेतरी आधार लागतो ना. आणि ती काठी म्हटलं काही जरी करत नसेल तर मला धैर्य देते. तोल गेला तर आहे टेकायला. माझं बोलणं कळलं का? तोल गेला तर आहे टेकायला. ही जशी ती काठी धैर्य देते, तसं महाराज या ठिकाणी सांगतायत, संत हे धैर्य मंडपाचे स्तंभ. आता हा बघा मंडप आहे, त्याला हे स्तंभ आहेत, त्याच्यावर हे सगळं वरचं उभं आहे. हे वरचं कशावर उभं आहे? त्याच्यावर उभं आहे. ते आहे म्हणून उभं आहे. ते जर नसेल तर उभं राहील का? हां. म्हणून महाराज म्हणाले, आनंद समुद्री. पुष्कळ सुद्धा कथा आहेत, जेवढं वेळ कार्यक्रम करता येईल तेवढं आपण करू, तसं काही प्रश्न येत नाही. माणसंही बसलीत, पावसात सुद्धा माणसं येत आहेत, मला बरं वाटतं. आलं का लक्षात? काही हरकत नाही. प्रवचन किती वेळ होईल याला महत्त्व नाही आहे, तुमची येण्याची आस्था वाढत आहे, हेच प्रवचनाची फलश्रुती आहे, नाही का? किती वेळ होईल माहीत नाही मला काय, पण आपल्याला प्रवचन ऐकावं यावं, काही का होईना 2 शब्द कानावर पडावेत एवढं वाटतंय. आणखीन काय फलश्रुती पाहिजे? आमच्या भैरट पाटलाला आणखीन काय पाहिजे? काय की या परिस्थितीमध्ये सुद्धा 2 माणसांना वाटतंय आम्ही यावं, आम्ही ऐकावं, श्रवण करावं. पुष्कळ झालं ना. एक लक्षात घ्या, सध्याच्या काळामध्ये या परमार्थाकडे माणसांना वळवणं हेच मोठं काम आहे, आणि तेवढं घडतंय. तेव्हा धैर्य. एक मजेशीर गोष्ट सांगतो. असं घडलं एकदा की
आमचे भानुदास महाराज बरं का, फार ऐकण्यासारखी गोष्ट आहे. भानुदास महाराज म्हणजे नाथांचे पंजे, नाथांची परंपरा जिथून सुरू झाली. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. भानुदासाचं कुळ, सूर्याचं कुळ, फार मोठं कुळ होतं, ते काही साधं नाही आहे. आणि हे जे भानुदास महाराज आहेत ते पांडुरंगाचे भक्त, सूर्याची उपासना त्यांच्या घरामध्ये, म्हणून भानुदास. आणि त्या घरामध्ये नाथ बाबा जन्माला आले. एकदा काय झालं, आमचे भानुदास महाराज वारकरी पंढरपूरला आले. पंढरपूरला आले आणि देवच तिथे नाही. अनागोंदीचा राजा, आणि त्यांनी देवाला आपल्याकडे घेऊन गेला. आता काय त्या राजाचा सत्कार आवडला पांडुरंगाला कोणाला माहीत, पण त्याचं एक भक्ती होती म्हणून देव गेले तिथे. तुंगभद्रा नदीच्या काठी ते गाव होतं कर्नाटकमध्ये, आणि म्हणून तिथून आला म्हणून त्याला कानडा विठ्ठलू म्हणतात. तुंगभद्रा नदीच्या काठी आणि ते गाव आहे. गेल्याबरोबर मग झालं बाबा, पूजा अर्चा सगळ्या सुरू झाल्या. पण देवानी एक आट घातली, म्हणे लक्षात घे, मी तुझ्याकडे राहीन. कुठपर्यंत राहीन? माझ्या भक्ताचा जर काही छळ झाला तर मी तुझ्याकडे राहणार नाही. मोठी गंमत आहे त्यातली. जर माझ्या भक्ताला काही त्रास झाला तर 1 मिनिट मी तुझ्याकडे राहणार नाही. ते म्हणले ठीक आहे. अरे म्हणे पांडुरंगा, तू असं कसं बोलतोस, मी तुझ्या भक्ताला कसा त्रास देईन? राजाला सोपं वाटलं की आपण काही भक्ताला कोणाला त्रास देत नाही आणि देव आपल्याकडचा जात नाही. तेव्हा एक मुद्दा याच्यातून लक्षात घेण्यासारखा आहे नाही का, कोणाही साधूला संताला त्रास देऊ नये. देव असला घरात तरी निघून जातो, एवढाच मुद्दा लक्षात घ्या. नाही म्हणजे याच्यातून मतितार्थ घ्यायचा असेल तर एवढाच घ्यावा नाही का. दुसरं कोणालाही त्रास देऊ नये ही प्रवृत्तीच बरोबर नाही. पण साधूला तर त्रास देऊच नाही. त्याला जर त्रास दिला तर तुझ्या घरातलं समाधान जाईल, सुख जाईल, शांती जाईल, म्हणजे देव गेला. माझं बोलणं कळलं का? समाधान गेलं, सुख गेलं, शांती गेली, प्रतिष्ठा गेली, काय राहिलं? गेला देव, घरात निघून गेला. हे नीट लक्षात घ्या. म्हणून एखाद्या वेळेला देवाशी भांडण करा पण साधूशी नको. माझं बोलणं समजलं का? तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते. आज खूप ठिकठिकाणी त्यांची मंदिरं वगैरे आहेत. त्यांचा प्रसाद असा होता म्हणे, त्यांनी दगड मारलीन शिव्या दिल्यानं की अनुग्रह झाला म्हणायचे. माणसं म्हणायची कोणी शिव्या दिल्या, अरे बाबा तुझं कल्याण झालं. ते म्हणले शिव्या दिल्या आणि कल्याण कसं झालं? अरे म्हणले त्या शिवीला महत्त्व नाही, शिवी कोणाच्या तोंडातून आली त्याला महत्त्व आहे. ह्या बोलणं लवकर समजणार नाही पण तुम्हाला समजेल. आईच्या तोंडातून शिवी आली तरी आशीर्वाद असतो ना. काय आईच्या तोंडातून आलेली शिवी ही शिवी आहे का आशीर्वाद आहे? तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला कळायला पाहिजे. आईच्या तोंडातून आणि ह्या बायकांच्या तोंडामध्ये ना काय विचारू, मेल्या काय शब्द बसलेला आहे? चांगल्या चांगल्या, म्हणजे अशा तशा नाही, चांगल्या चांगल्या मेल्या. अगदी झोपडपट्टीत असेल तर त्याच्या पुढचा शब्द उच्चारते, मेल्या, तुझा मोडदा उचलला, तुझी तिरडी बांधली. माझं बोलणं समजलं का? आता मेल्या, तुझा मुडदा उचलला, तुझी तिरडी बांधली. बाहेर काय करतोय सोनात, आतमध्ये ये. याचा अर्थ काय कळला तुम्हाला? मेल्या म्हणायचं, मुडद्या म्हणायचं, आणि ऊन लागतंय कळत नाही का तुला? अक्कल नाही का? घरात ये. तो म्हणला मुडदा जर व्हायचंय तर अजून 4 तास बाहेर बसतो. माझं बोलणं कळलं का? मग आईच्या तोंडातून आलेल्या शिवीचा
अर्थ सुद्धा आशीर्वादच असतो, तसं साधूच्या तोंडातून आलेली शिवी ही सुद्धा आशीर्वादच असतो. हे थोडंसं पक्क लक्षात घ्या. हां, नाहीतर अर्थ कळले नाहीत ना तर गोंधळ होऊन जातील, नाही का. दुसऱ्याचं आरे कारण न म्हणून घेणारा आईच्या शिव्या खातो. मला माहिती आहे, एक माणूस रडू लागला माझ्याकडे, म्हणला बाबा महाराज आता मला मुडद्या म्हणणारं कोणी शिल्लक राहिलं नाही. खरंच आहे, त्याचा कंठ भरून आला, अंतःकरण भरून आलं. महाराज माझी आई रोज म्हणायची ये तुला कानफटात मारते. आता म्हणाला असं म्हणणारं कुणी शिल्लकच नाही हो, आणि ती कानफटात मारते म्हटलं की नाही, मग मी जवळ जायचं, तिने गालावून कानफटात नाही मारायची, हात फिरवायचा म्हणे. लक्षात घ्या, साधू संतांच्या मुखातून एखादा उलट शब्द जरी बाहेर पडला तरी त्यांचं अंतःकरण हे कोवळं असतं. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, अत्यंत करुणा असते, करुणेची मूर्ती असतात. आणि म्हणून तिथे सांगितलं की साधूचा छळ झाला तर मी राहणार नाही. यांची खात्री होती कशाला साधूचा छळ करतोय मी. भानुदास महाराज वारीला आले पंढरपूरला, आणि आले सगळे एंट्री घेते, आणि त्यांनी बघितलं सगळे वारकरी गप्पच. काय झालं बाबा म्हणले. अहो काय झालं ते म्हणले, अहो देवच नाही. अरे असं कसं झालं, गेला कुठे म्हणले तो, त्याला काही कळत नाही का. हां, वर्षातून ठरलेली अपॉइंटमेंट आहे वारीची, काय देवाला कळत नाही का. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, हां एरवी जायचं असेल तर त्यांनी आपल्या बायका बिकांना बरोबर घेऊन फिरून यावं. बरेच आहेत ना त्याला, 16,108 आहेत का काही आहे का. हां काय तुम्ही आपलं रामाकडे बघा आणि एकच करा, जास्ती भानगडीत पडू नका बरं का. कृष्णाकडे हां, कृष्णाची गीता ऐकावी, कृष्णाची ज्ञानेश्वरी ऐकावी, कृष्णाचं दशमस्कंद बघावा, कृष्णाचं भागवत बघावं, पण कृष्णाच्या बायका बघायला तुम्ही जाऊ नका. हो, मी एक दृष्टांत देत असतो. 2 नवरा बायको होते बरं का, मजेशीर दृष्टांत आहेत, याच्यातून सुद्धा शिकण्यासारखं असतं म्हणून सांगायचं. 2 नवरा बायको होते, भांडण झालं की नाही भैरट पाटील, त्याने म्हणायचं मी कृष्ण होतो. काय म्हणायचे, मी कृष्ण होतो. आता कृष्ण होतो म्हणजे काय, ते चक्र बिकर घेणारा कृष्ण होतो काय, काय गीता सांगणारा कृष्ण होतो. कृष्ण होतो म्हणजे काय, दुसरी बायको करतो. कृष्ण होतो म्हणजे काय, तुमची काय अपेक्षा आहे की लगेच दुसरी गीता तयार होईल का. बिलकुल नाही. कृष्ण होतो म्हणजे काय, मग अहो दुसरी सवत आली तर माझं कसं होईल, 2 कशाला 4 आणीन. चार आणीन, वाघ नेट वाघ. आता काय कमी आलं का लक्षात. आता काय करावं त्याने, ती हात धरले पाय धरले, असं नका करू बघा. अहो माझ्या माहेरला सुद्धा कोणी नाही, असतं तर मी गेले तरी असते, बाप गेला आई गेले, कोणी नाही, असं करू नका, असं करू नका, माझं जरा नीट ऐका. झालं मग असंच प्रवचन होतं. तिला भेटले बाबा महाराज गुरु. कोण भेटले, बाबा महाराज. मग ते कीर्तन झालं, भेटली, म्हणले महाराज काय करू तुम्हाला सांगू, माझ्याकडे काय आध्यात्मिक प्रश्न नाहीत, मी साधी संसारिक बाई आहे, मला काही कळत नाही, पण रोज माझा नवरा म्हणतो नाही ऐकलं बात कृष्ण होईन. मग तिला कान मंत्र दिला मी म्हटलं आजपासून त्याचं काही ऐकू नकोस, जा येऊ दे त्याला किती वाजता, तांगड्यापासून बस म्हटलं. तेवढा गुरुमंत्राचा उपयोग कर. तो गुरुमंत्र म्हटला की त्याची हिंमतच नाही होणार बघ.
झाले आल्यावर पास अगे पाणी आण. ते म्हणले काय मागताय का माझा पाणी द्यायचा, आज तुम्हीच घ्या. काय मागताय का मी पाणी दिलं पाहिजे. आवाज सोडून बोलू नकोस. उठतेस की नाही. उठणार नाही. काय म्हणलं हिला काय झालं, कोण गुरु भेटला. काय भानगड आहे, काय भानगड आहे. पुढे चहा देतेस का नाही, खालून जाऊन घेऊन या. माझ्या पुरता मी आत्ताच करून पिले. ही वरची फोडणी. काय झालंय तुला. ते म्हणले काय व्हायचंय, आतापर्यंत तुम्हाला झालं होतं, अधूनमधून मला झालं तर कुठे बिघडलं. बाग म्हणला बाग. ते म्हणले काय ओरडताय, हळू बोला ना. मी कृष्ण होईन. ते म्हणले तुम्ही कृष्ण व्हा, मी ठरवलंय द्रौपदी व्हायचं. आता कळलं का महाभारत. तुम्हाला जर कृष्ण होण्याची परवानगी आहे तर मला द्रौपदी होण्यापासून कोण अडवणार आहे. होऊन बघा कृष्ण की द्रौपदी झालीच. मग म्हटलं माझी आई, म्हणली माझ्या बाबा. मी काही कृष्ण होत नाही. म्हणली मला काही येड लागलंय का द्रौपदी व्हायला. फक्त गुरुमंत्र किती पॉवरफुल आहे तेवढं बघितलं मी. मी कशा करता सांगतोय, कशा करता सांगितलं की आयुष्यात मोठी गंमत आहे. कोणी कोणाला तसं दटावून जमत नाही. झालं इकडे भानुदास महाराजांच्या बरोबर हे गेले. आता काय कुठे गेले कुठे गेले कुठे गेले, गाव शोधलं. शेवटी सत्पुरुष होते, त्यांनी डोळे झाकून बघितलं, अंतर्ज्ञानाने कळलं. अरे म्हणे हे अनागोंदीला जाऊन बसला. अरे काय म्हणले, काही काय देवाला शोभतं काय म्हणले. इकडे सगळे भक्त हजारो वारकरी इथे आले आणि हा तिकडे जाऊन बसला. बार म्हणले. सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही थांबा, मी जाऊन येतो. आणि मग गेले तिथे. गेल्यानंतर शोध काढला, होता की तो देव. अहो काय त्याला ते काय थाट काय, पुजारी काय, अर्का काय, नैवेद्य काय, पंचपक्वान्नाचं जेवण काय, त्याचे डाग डागिणे काय, अहो काय थाटातच देव. झालं बाबा. मग ते सर्व दर्शन जेव्हा होतं सर्व लोकांना, तेव्हा हे घुसून गेले आतमध्ये आणि मागे थांबून म्हणले का बरं वाटतंय का म्हणले. पंढरीचे लाडू काय तुम्हाला डालड्यातले वाटले काय म्हणले. साजूक तुपातले लाडू खाताय, सोन्या चांद्याच्या ताटातून खाताय. आमच्या वारकऱ्याची काही खिचडी कमी वाटली काय. देवा बरं नाही आहे, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. हे तुम्ही इथे राजाच्या बंदोबस्तात बसलाय, तुम्हाला कळत नाही का. बरं वाटतं काय. ते म्हणले बाबा काय झालं तर झालंय, चुकलंय माझ्या हातून. आणि एवढं झाल्यानंतर मग पुन्हा दर्शनाला आले. असं गळ्यात गेले. पण त्यांनी काय केलं, देवानी मोठी खुबी केली. आपल्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात घातला दर्शनाला जाताना. बरं तो काही त्यांच्याही लक्षात आला नाही. देव भेटला याच्यात आनंद. पांडुरंग भेटले, पंढरीनाथ भेटला, माझी माऊली भेटली, माझी आई भेटली. आनंद आनंद झाला. नाचू लागले. तो काळजी करू नको, येतो म्हणले. येतो म्हणल्यातच आनंद झाला. ते गळ्यात काय घातलं ते बघितलंच नाही. झालं आणि गेले, नाचू लागले. इथे थोड्या वेळाने पुजारी आले. बघतात तू तो हार नाही. अरे बापरे, बिचकलं ते. ते म्हणले एवढ्या वर्ष नोकरी केली असं कधी झालं नाही. बरं म्हणले आपल्या कारकिर्दीत नाही, ते अगोदर ढकललं त्यांनी. अगोदरला विचारला, त्याला विचारलं. ते म्हणले माझ्या कारकिर्दीत नाही, अगोदरला विचारला. मग त्याला विचारला माझ्या कारकिर्दीत नाही, त्याच्या अगोदरला विचारला. आता काय करावं. मग त्या सगळ्यांनी देवाच्या पायावर शपथ घेऊन सांगलं. 4 वेळेचे 4 प्रहरचे 4 पुजारी होते. सगळ्यांनी शपथ घेऊन सांगितलं. म्हणले सरकार एवढ्या वर्ष अहो म्हणले एका हारा करता काय, आयुष्याचा आम्हाला फासावर लटकायचं का, आम्ही कसं करणार, तुम्ही शोध घ्या. पण म्हणाले आश्चर्य आहे, राजवाड्यातल्या देवघरात येऊन, इथल्या देवाच्या मंदिरात येऊन चोरा करणारा एवढा कोण चोर आहे, कुणाची हिंमत आहे. झाला. मग शिपाई सगळे इकडे तिकडे गेले. इकडे बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत. बघता बघता बघता
तुंगभद्रा नदीच्या काठी हे नाचत होते, टाळ्या वाजून भजन करून मस्त पैकी नाचत होते. तितक्या त्या शिपाई आला आणि त्यांनी बघितलं ते गळ्यात दिसतं. अर म्हणले, हेच दिसतंय म्हणले. धरला त्याला, भानुदास महाराजांना धरलं. त्यांनी असं बघितलंच नाही. आता हे बघा, इथे जर असेल तर त्या आरशाशिवाय दिसत नाही, नाही का? म्हणून बायका दागिने करतात आणि मग आरशात जाऊन बघतात, नाही का? काका तुम्ही असं बघता समोर, नाही आरशात बघितल्यानंतर ते मग नीट नेटका आहे का नाही आपल्याला बरोबर दिसतं. तसं दिसत नाही. आता इथे हार घातलाय तो दिसणार कसा, त्यांना माहितीच नाही. झाल्या बरोबर ते बघितलं, धरून नेलं. अरे म्हणाले, केवढा मोठा चोर आहेस. ते म्हणले, चोरवीर असं काही नाही आहे. नाही कसं म्हणतोस म्हणले, तुझ्या गळ्यात हार कसा आला? हा, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला? मग बघितलं, अरे बापरे. म्हणले हे म्हणले आपण पाया पडायला गेलो तेव्हा ही भानगड केली. लक्षात ठेवा, आपलं सरळ चालू असताना देव कोणाच्या गळ्यात काय घालील. माझं बोलणं कळलं का? तुम्हाला वाटतं ना आता सगळं छान चाललंय, सरळ चाललंय, असं म्हणे तोपर्यंत काहीतरी गळ्यात झेंगट येतच. काही नाही, आता अगदी निवांत झालो आपण, रिटायर झालो, 2 मुलं बाळं शिकली, चांगली सून बीन आली, हमक तमक. आता काही नाही, सासूबाई ठरवतात तिडीवर तिडी टाकून नुसतं डायनिंग टेबलवर जाऊन बसायचं. सुनबाई पोळी आण. कशाची पोळी आण? ती म्हणली, मी काही तुझ्यासारखी अडाणी नाही, MBA. पुण्यामध्ये MBA सुनाला तोटाच नाही सध्या, लागेल तेवढे MBA सुना. अगो पण म्हणाली, मी तर बघत होते इतके दिवस मी केलं, मला कोणीतरी वाढेल बिडेल काय म्हणले. मी पैसे घरात येऊन येते, तुम्ही चालू ठेवा हातमध्ये. आणि लक्षात घ्या, वय झालेलं आहे, हात पाय चाललेले बरे असतात, व्यायाम अवघड आहे ना. ती म्हणली, मी ठरवलं तर बिछावर बसून खायचं, तरीहीच मला धाक दाखवते. लक्षात आलं का? मनुष्य ठरवतो तसं घडत नसतं. हे जीवनाचं कटू सत्य आहे. ठरवतं एक आणि घडतं भलतंच. जे जीवनामध्ये ठरलं ते जर घडलं तर एकच समजावं, हे आपण केलं नाही, देव आपल्याला सहाय्य झाला म्हणून घडलं. मिजास मारायची गरज नाही. तुम्ही मिजास मारून बघा, नाही उलटं झालं तर मी म्हणेन ते ऐकेन. मिजास न मारता होतंय तर मारल्यानंतर होईलच की. असं प्रत्येक माणसाला वाटतं मी काहीतरी करतो, माझ्यात ताकद आहे, माझ्यात पॉवर आहे. एक सांगू का, जिथपर्यंत नीट होत असतं तिथपर्यंत मी केलं म्हणावं, उलटं झाल्यानंतर कळतं की आपल्या हातात काही नाही. जीवनाचं हे एक अलौकिक सत्य आहे. झालं बाबा. आणि धरल्यानंतर म्हणाले, हे जे घडलंय आपल्या राज्यामध्ये हे फार वाईट घडलेलं आहे. चोरी व्हावी, ती राजवाड्यात चोरी व्हावी, राज मंदिरामध्ये चोरी व्हावी, अतिशय वाईट आहे. आणि असे जर चोर फोपावले तर यांच्यासारखे अजून 50 निर्माण होतील. हो ना, सध्या काय अवघडच आहे ना. राज्य करणं, राज्य चालवणं, अमकं करणं, तमकं करणं, इतकं काही सोपं नाही आहे, अवघड आहे सगळं. जाऊ दे आता, काय मला पुष्कळ सांगावं असं वाटतं, पण जास्ती काही पाटे फोडत नाही. झालं, सूळ ठोकला. त्या सुळावर आता चढवायचं म्हटल्यानंतर गंमत झाली. त्यांनी पंढरीकडे हात जोडले, म्हणले, पांडुरंगा बघ, मी हार चोरलाय का तूच गळ्यात घातलास? तुम्ही विचार करून बघा. जे कल्पना केलेली नाही असा उलटं सुलटं जीवनामध्ये घडतं. हेच कळलं का आपल्या गळ्यात कसे हार येऊन पडतात ते?
तुम्ही कल्पना केली नाही असं काहीतरी उलटं सुलटं. एखाद्या माणसाबद्दल चांगली कल्पना करावी, नाही त्यांनी तुम्हाला हार घालण्याच्या ऐवजी फास गळ्यात टाकला तर लिहून ठेवा. जीवन मोठं अवघड आहे हं? म्हणून कोणत्या वेळेला काय गळ्यात येईल आणि पडेल आहे त्याच्या मागे तोच आहे म्हणा, आणि तोच काढतो शेवटी. आणि मग सुळावर चढवलं. त्यावेळेचं प्रमाणभूत अभंग आहे. जरी हे आकाशावर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहेगा, विठोबा न करी अणिकांचा पांगीला, नामधारक तुझाची अंकीला. आणि भानुदास महाराजांनी गायला सुरुवात केली भजन. जरी हे आकाशावर पडो पाहे, आकाश जरी कोसळलं, हा ब्रह्म गोळ भंगाला गेला, तरी पांडुरंगा लक्षात ठेव, मी दुसरं कोणालाही हाक मारणार नाही, तुलाच हाक मारीन. वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहेगा, विठोबा पण न करी अणिकांचा पांगीला. पांडुरंगा तुझ्या पायावर लोळण घेईन, तू तुझ्या हाताने माझा जीव घे, पण दुसऱ्या कोणापुढे वाकायला लावू नकोस, दुसरा कोणापुढेही वाकायला लावू नकोस. मी माझं आयुष्य तुझ्या चरणी अर्पण केलंय. वाकायचं असेल तर तुझ्या पुढे, मरायचं असेल तर तुझ्या पायावर, शेवटचा श्वास घ्यायचा असेल तर तुझं नाव घेऊन शेवटचा श्वास सोडणार. पांडुरंगा नकरी अनेकांचा पांगेला, नामधारक तुझाची अंकीला. आणि जेव्हा भजन करायला सुरुवात केली, काय सांगू मंडळी, पांडुरंगाचा धावा केला. विठ्ठल 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 भजन सुरू केलं. आणि काय सांगू मंडळी तुम्हाला, भजन सुरू केल्याबरोबर त्या सोळाचं पाणी झालं. केवढं धैर्य. राजाने विचारलं, अरे चोरी केलीस? ते म्हणले, मी केली नाही. हार तुझ्या गळ्यात कसा आला? ज्याने घातला त्याला विचार, ज्याने घातला त्याला विचार. चोर आहेस? बिलकुल नाही. ज्याने घातला त्याला सुळावर चढव. मी घाबरत? धैर्य केवढं होतं कळलं का? या कथा एवढ्या करताच ऐकायच्या असतात की जीवनामध्ये आपल्या उलटसुलट प्रसंग येतात, त्यावेळेला देवाचं संतांचं स्मरण केलं की आपल्यालाही धैर्य प्राप्त होतं. मन मंदिरा गजर भक्तीचा.